मराठवाड्यात 10वी-12वीच्या केंद्रांवरील शिक्षकांनी आमचा संतोष देशमुख होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली। शिक्षकांमध्ये ही दहशत नेमकी कुणामुळे आहे, त्यांनी परीक्षा केंद्रांवर सुरक्षा देण्याची मागणी का केली आहे, पाहूयात आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेचा हा स्पेशल रिपोर्ट। संतोष देशमुख होण्यापासून मंडळाने आणि शिक्षण क्षेत्राने आम्हाला वाचवावं। संतोष देशमुख होण्यापासून मंडळाने आणि शिक्षण क्षेत्राने आम्हाला वाचवावं। 12वीची परीक्षा तोंडावर आहे, पण याच परीक्षेच्या आधी परभणीतल्या एका कॉलेजच्या शिक्षकांनी एक वेगळीच मागणी केली आहे। पण ती मागणी करताना त्यांनी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचा उल्लेख का बरं केला? माझी वैयक्तिक केंद्र संचालक म्हणून अशी मागणी आहे, मला हत्यारबंद पोलीस संरक्षण द्यावं। मी असं म्हणालो की कॉपीचं चित्र जे आपण सर्वत्र बघतो, त्यामुळं मी असं म्हणालो की संतोष देशमुख होण्यापासून मंडळाने आणि शिक्षण क्षेत्राने आम्हाला वाचवावं। एखादी घटना घडून गेल्याच्या नंतर केल्या जाणाऱ्या उपाययोजनेच्या पेक्षा घटना घडणार नाही यासाठी काही उपाययोजना केल्या तर ते अधिक सोयीचं राहील। बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळानं कंबर कसली। मराठवाड्यातील परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार सर्रास होतात। हेच प्रकार रोखण्यासाठी संभाजीनगरात 400 पेक्षा जास्त केंद्र प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती। पण याच बैठकीत विजय घोडकेंनी अधिकाऱ्यांकडे शिक्षकांच्या सुरक्षेची मागणी केली। जुलैच्या बैठकीमध्येच मी शिक्षण अधिकाऱ्यांच्या समक्ष बोललो होतो, सांगितलं होतं की तुम्ही ज्या ठिकाणी एकच डिव्हिजन मंजूर आहे, 80 विद्यार्थी संख्या मंजूर आहे, तिथून 200 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट कसे होतात? परीक्षा तर पुढे आहे म्हटलं, फेब्रुवारी-मार्च 25ला। आता त्याबद्दलची माहिती तुम्ही मागवू शकता ना। पण तशा पद्धतीने वरतून आदेश आला, आपण तो खाली दिला, इथपर्यंतची जर भूमिका असेल तर वास्तवावर आपण येणं शक्य नाही असं मला वाटतं। शिक्षकांच्या या मागण्या ऐकून विभागीय सचिवांनी आश्चर्य व्यक्त केलं। त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। एक जे केंद्र संचालक होते त्यांनीच फक्त तसं म्हटलेलं आहे, बाकी कुणीही त्या संदर्भाने म्हणालेलं नाही। त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं आहे आणि मुळात त्यांनी तशी शंका म्हणजे उपस्थित करणं पण तशी गरजेचं नव्हतं। आपण प्रत्येक केंद्रावर तर पोलीस बंदोबस्त असतोच आणि ही पूर्वापार आहे आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे या आपल्या दक्षता समितीचे अध्यक्ष आहेत आणि सर्व शासकीय अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण ही कॉपीमुक्ती अभियान राबवत आहोत। त्यामुळे आता मराठवाड्यात बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी खरोखरच शिक्षकांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार का? मराठवाड्यातील 10वी-12वीचा कॉपीचा पॅटर्न बदलण्यात शिक्षण मंडळाला यश येईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परभणीवरून पंकज क्षीरसागरसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।